मस्त मऊ लुसलुशीत आणि गरगरीत अशी मूगडाळीची खिचडी. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त मऊ लुसलुशीत अशी मूगडाळीची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि ही खिचडी फक्त 10 मिनटात होते. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मूगडाळीची खिचडी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. इथे मी इंडक्शनवर कुकर ठेवला. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरंसुद्धा बघा चांगलं फुललं. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घातला. 4 ते 5 आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा कांदा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे मी अर्धाच टोमॅटो घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घातला. आपल्याला 1 हिरवी मिरची घ्यायची आहे तिखट असलेली बारीक चिरून, ती ह्याच्यामध्ये घातली. आता 1 मिनिटभर ह्याला परतून घेऊया. हे बघा आपण 1 मिनिटभर टोमॅटो मिरची परतून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे. पहिले आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालतो आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा धणेपूड घालायची आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बेडकी मिरची पावडर घालायची आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ घालायची. आता इथे मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूगडाळ घेतली आहे आणि हे मी छोट्या वाटीनेच घेतली आहे. आता हे चांगलं परतून घेऊया. हे बघा डाळ तांदूळ आपण मसाल्यांमध्ये चांगली परतून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता 1 वाटी आपण डाळ तांदूळ घेतले. आपल्याला मऊ खिचडी हवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये जास्त घालायचं आहे. मी ह्याच्यामध्ये 4 ते 4.5 वाटी पाणी घातलं. आता चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. आता बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालूया. आता कोथिंबीर घातल्यानंतर थोडं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर ह्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. हे बघा कुकरची 3री शिट्टी झाली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या. आता हा कुकर आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याचं झाकण काढायचं आहे. हे बघा कुकर संपूर्ण थंड झाला. आता ह्याचं झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त अशी गरगरीत मुगाच्या डाळीची खिचडी तयार झाली आहे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे गरमागरम आपली मूगडाळीची खिचडी तयार आहे. इथे आपली मस्त अशी गरगरीत मऊ मऊ मुगाच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे. अशा रखरखत्या उन्हाळ्यामध्ये अशी हलकी फुलकी मऊ मऊ मूगडाळीची खिचडी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.